केली. नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा 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 मला पण बोलायला लागली का? तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना. तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो, ताईला सांगा, आईला सांगा, वडिलाला सांगा, दारातच मी सभा घेतो, एवढा अहंकार कधीच असू नये, कोणालाही असू नये. रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही, दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहित आहे. त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैवी आहे. आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं, एकतरी एकेरीची भाषा बघतो ठेवतो पाडतो दाखवतो. अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता, सगळ्या आमदाराला शिव्या, सगळ्याच जनतेला शिव्या, कोणाला पण शिव्या, रिटायर जजला शिव्या देता कशामुळे? काय नेमकं तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडेपर्यंत न्यायची का काही तर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं, हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय 3 दिवस झाले मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे, सगळा IT सेल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो. आणि प्रामुख्यानं परभणी बीड जालना हिंगोली या टापूमध्ये जास्त मीडिया आणि जालनामध्ये याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलं आहे. कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणारी त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्स मिळतो असं दाखवायचं, सगळं रोहित पवार याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जात आहे. जर कुणी बोललं ह्यांचं काय यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला, कुणी पण असू द्या, सर्वसामान्य असू द्यात. माझ्या अगोदरच्यांना बराच अनुभव आला, फोन करायचा, अरे तुरे बोलायचं, कुठंतरी शिवीगाळी करायचं. ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो. मी आता 2 फोन उचलले, मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं, परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काय फोन वगैरे उचलू नका, परंतु हे बंद करा. जी नौटंकी चालली आहे, जे समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच मी पण करतो. मी पण काही इतका कच्चा खिलाडी नाही. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.